नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो खरंच आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. एका लहान मुलाच्या जडणघडणीत आणि व्यक्तिमत्व विकासात नक्की कोणत्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. आज आपण ज्या माहितीचं विश्लेषण करणार आहोत ना, त्यात असा दावा केलाय की मुलांवर लहानपणी होणारे संस्कार आणि त्यांच्या रोजच्या सवयी हाच त्यांच्या भविष्याचा भक्कम पाया असतो. आजच्या या सादरीकरणात आपण चांगल्या मुलाचा पाया असलेल्या 18 आवश्यक सवयींविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. बघा, ही केवळ काही नियमांची यादी नाहीये बरं का, तर मुलांमध्ये एक उत्तम, सर्वांना हवीहवीशी वाटणारी वर्तणूक कशी निर्माण करावी याचा हा एक अतिशय प्रभावी आराखडा आहे. चला तर मग आपण सगळे मिळून पाहूया की या साध्या सोप्या वाटणाऱ्या सवयी मुलांमध्ये किती मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकतात. तर चला याच्या मुळाशी जाऊया. सुरुवातीला ज्या माहितीत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केलीये ती म्हणजे या 18 सवयी पाळण्यामागची मुख्य प्रेरणा. खरं सांगायचं तर या सवयी म्हणजे मुलांवर लादलेली कोणतीही कठोर शिस्त नाहीये, तर याच सवयींमुळे समाजात एखाद्या मुलाला गुड बॉय किंवा चांगले मूल अशी ओळख मिळते, त्यांचं कौतुक होतं. आपण सगळेच जाणतो की लहान वयात मिळालेली ही कौतुकाची थाप, ही सकारात्मक प्रतिक्रिया मुलांचा आत्मविश्वास किती पटीने वाढवते, नाही का? या मूलभूत सवयी अंगवळणी पडल्यामुळे मुलांचा केवळ वैयक्तिकच नाही तर एक मोठा सामाजिक आणि मानसिक विकासही होतो. आता हे सगळं समजून घेण्यासाठी आपण या माहितीची 4 मुख्य भागांत विभागणी केली आहे. पहिला भाग म्हणजे दैनंदिन स्वच्छता आणि निगा, दुसरा सकस आहार आणि व्यायाम, तिसरा मन, कुटुंब आणि पर्यावरण, आणि चौथा म्हणजे सवयी प्रत्यक्षात आणणे. अशी विभागणी केल्यामुळे नुसती सवयींची लांबलचक यादी वाचण्यापेक्षा मुलांचा सर्वांगीण विकास कसा होतो हे समजायला आपल्याला नक्कीच मदत होईल. तर आपला पहिला भाग आहे दैनंदिन स्वच्छता आणि निगा, स्वतःची योग्य सुरुवात. कारण एक चांगलं जीवन घडवण्याची सुरुवात नेहमी वैयक्तिक स्वच्छतेपासूनच होते. कोणत्याही यशस्वी दिवसाची सुरुवात ही नेहमी एका भक्कम पायावर उभी असते. स्वतःची योग्य काळजी घेण्यापासूनच दिवसाची खरी सकारात्मक आणि ऊर्जादायी सुरुवात होते. मूळ माहितीमध्ये अगदी पहिल्या आणि दुसऱ्या सवयी म्हणून याच प्राथमिक गोष्टी सांगितल्या आहेत. दिवसाची ताजी आणि निरोगी सुरुवात करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठणं आणि नियमितपणे शौचास जाणं अतिशय गरजेचं आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे संपूर्ण दिवसाचं प्लॅनिंग करायला आणि शांततेत कामं करायला भरपूर वेळ मिळतो. तसंच सकाळच्या वेळी नैसर्गिक शारीरिक गरजा पूर्ण केल्यानं शरीराला एक प्रकारची लय आणि शिस्त लागते. हा तोच पाया आहे ज्यावर पुढचा संपूर्ण दिवस व्यवस्थित उभा राहतो. आता या माहितीत सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? ती म्हणजे ह्या स्वच्छतेच्या सवयी किती वेळा पाळल्या पाहिजेत याची केलेली मांडणी. दिवसातून 2 वेळा दात घासणं, शौचास जाऊन आल्यावर, बाहेरून आल्यावर किंवा काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं, दररोज आंघोळ करणं आणि रोज स्वच्छ कपडे घालणं या गोष्टी तर अत्यंत आवश्यक आहेतच. यासोबतच रोज केस विंचरणं आणि नियमित अंतराने नखं आणि केस कापणं या बाह्य स्वच्छतेच्या गोष्टींचाही यात समावेश आहे. कोणत्या गोष्टी दररोज करणं आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी नियमित अंतराने करणं अपेक्षित आहे हे इथे अगदी स्पष्ट केलंय. अशी विभागणी केल्यामुळे या महत्त्वाच्या सवयी मुलांच्या लक्षात राहायला खूप सोप्या जातात. यानंतर आपण वळतोय दुसऱ्या भागाकडे, तो म्हणजे सकस आहार आणि व्यायाम, शारीरिक ताकद वाढवणे. स्वच्छतेच्या या सवयी कशा नैसर्गिकरित्या शारीरिक आरोग्याकडे घेऊन जातात ते आता आपण पाहूया. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की चांगला आहार, नियमित व्यायाम आणि भरपूर पाणी पिणं या गोष्टी काही वेगवेगळ्या काम करत नाहीत, तर त्या दररोज एकत्र मिळून काम करतात. आपल्या स्वच्छतेच्या सवयी नैसर्गिकरित्या आपल्या अंतर्गत आरोग्याशी जोडल्या जातात आणि त्यातूनच शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. माहितीनुसार रोज ताजी फळं खाल्ली पाहिजेत, आहार नेहमी पौष्टिक असावा आणि दररोज व्यायाम करणं शरीरासाठी अगदी मस्ट आहे. यासोबतच एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर भर दिलाय, तो म्हणजे दररोज भरपूर पाणी पिणं. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत नुसता चांगला आहार घेऊन चालत नाही, तर त्यासोबत शरीराची हालचाल आणि हायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण राखणं हे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपला तिसरा भाग आहे मन, कुटुंब आणि पर्यावरण, जगाशी जोडले जाणे. मुलांच्या सवयी केवळ त्यांच्या स्वतःच्या शरीरापुरत्या मर्यादित न राहता त्या कुटुंबापर्यंत आणि सभोवतालच्या परिसरापर्यंत कशा पोचतात ते इथे पाहायला मिळतं. स्वतः पलीकडे जाऊन व्यापक जगाशी जोडलं जाणं हे एका उत्तम विकासासाठी अतिशय गरजेचं असतं. बघा, जशी शरीराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे तसं मनाचं पोषण करणंही तितकंच गरजेचं आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि मनःशांतीसाठी प्रार्थनेचा इथे विशेष उल्लेख केला आहे.
दररोज आंघोळ झाल्यावर आणि नेहमी जेवणापूर्वी प्रार्थना करावी असं सांगितलंय. दिवसातील या विशिष्ट वेळी कृतज्ञता व्यक्त केल्याने मुलांमध्ये सुरुवातीपासूनच एकाग्रता, समाधान आणि नम्रतेची भावना निर्माण होते. ही सवय मुलांना मानसिकदृष्ट्या शांत आणि स्थिर ठेवायला नक्कीच मदत करते. आणि ही गोष्ट अगदी चपखलपणे स्पष्ट करते की योग्य सवय आणि चुकीची सवय यात किती मोठा फरक आहे. टीव्ही एकदम जवळून पाहणं ही एक नकारात्मक कृती आहे, ज्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो. तर टीव्ही पाहण्यासाठी एका योग्य आणि सुरक्षित अंतरावर बसणं ही एक अतिशय सकारात्मक सवय आहे. तंत्रज्ञानाचा वापर करताना स्वतःच्या आरोग्याची आणि विशेषतः डोळ्यांची काळजी घेणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आता पर्यावरणाविषयी बघूया. या माहितीमध्ये पर्यावरणाची काळजी घेण्याबाबत एक अतिशय विशिष्ट असा क्रम दिलाय. नुसताच पर्यावरण वाचवा असा उपदेश न देता त्याला 3 कृतिशील पायऱ्यांमध्ये विभागलंय. पहिली पायरी, झाडं लावावीत. दुसरी पायरी, त्या झाडांची योग्य निगा राखावी. आणि तिसरी पायरी, दररोज न चुकता त्या झाडांना पाणी घालावं. जेव्हा मुलं स्वतःच्या हाताने रोपट्याला पाणी घालतात ना, तेव्हा त्यांच्यात निसर्गाविषयी आपुलकी आणि जबाबदारीची जाणीव अगदी नैसर्गिकरित्या निर्माण होते. बाहेरील निसर्गासोबतच आपल्या स्वतःच्या घराची आणि कुटुंबाची काळजी घेणेही तितकंच महत्त्वाचं आहे. पालकांना घरकामात सक्रियपणे मदत करावी याचा इथे विशेष उल्लेख आहे. बघा, घरकाम करणं ही केवळ घरातल्या मोठ्यांची जबाबदारी नाही आहे, तर ती मुलांचीही नैतिक जबाबदारी आहे. हे मूल्य या एका साध्या सवयीतून मुलांच्या अंगी रुजवलं जातं. यामुळे कुटुंबात एकत्र काम करण्याची म्हणजेच टीमवर्कची वृत्ती वाढीस लागते. चला तर मग आता पुढे जाऊया आणि पाहूया की हे सगळं कसं जोडलं जातं. आपला शेवटचा भाग आहे सवयी प्रत्यक्षात आणणे, शिकण्यापासून ते जगण्यापर्यंत. खरं सांगायचं तर या सवयींचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा त्या केवळ ऐकण्यापुरत्या मर्यादित न राहता आपल्या प्रत्यक्ष जगण्याचा भाग बनतात. म्हणूनच शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. मुलं या सर्व चांगल्या सवयी शिकतात, पण त्या सवयी त्यांच्या रोजच्या वागण्यातून आणि कृतीतून खरोखरच सर्वांना दिसतील का? हा प्रश्न म्हणजे केवळ एक निष्कर्ष नाही, तर हे आपल्या सर्वांसाठी एक मोठं आव्हान आहे. नुसती माहिती मिळवणं पुरेसं नाही, तर ती रोजच्या कृतीत उतरवणं हे खरं यश आहे. जेव्हा या सर्व 18 सवयी रोजच्या वागणुकीतून दिसू लागतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने एका उत्तम पिढीची निर्मिती होईल. तर या शेवटच्या प्रश्नावर नक्की विचार करा. आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह.